प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयानं दिलासा दिलाय। कोरटकर प्रकरणी आता 17 मार्चला पुढील सुनावणी होणार आहे। 17 तारखेपर्यंत कोरटकरला अटकेपासून संरक्षण देण्यात आले। भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे। बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली। सतीश भोसलेला अटक झाली ही अत्यंत चांगली गोष्ट आहे। खोक्यानं चूक केली त्यामुळे कारवाई होईल, कायद्यानुसार कारवाई केली जाईल असं भाजप आमदार सुरेश धस म्हणाले। मटण व्यावसायिकांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्णय नेते शाणे यांनी जाहीर केला होता, पण यानंतर श्री मार्तंड देवस्थानच्या विश्वासांमध्ये या नावावरून मतभेद पाहायला मिळाले। दरम्यान श्री मार्तंड देवस्थानच्या वतीनं आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे। याबाबत देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते यांनी या योजनेला विश्वस्त मंडळाचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं। नितेश राणेंनी आणलेल्या मल्हार झटका सर्टिफिकेटला जेजुरी ट्रस्टच्या सदस्यांनी आक्षेप नोंदवला। मटणाच्या वेबसाईटला हिंदू देवाचं नाव नको अशी भूमिका जेजुरी संस्थानचे ट्रस्टी राजेंद्र खेडकर यांनी घेतली। मात्र खेडकरांच्या भूमिकेशी इतर ट्रस्टी सहमत नाहीत। आमचा या मल्हार झटका सर्टिफिकेटला पाठिंबाही नाही किंवा विरोध सुद्धा नाही असं त्यांनी म्हटलंय। नितेश राणेंच्या वक्तव्यावरून खासदार उदयनराजेंनी प्रतिक्रिया दिली आहे। शिवरायांनी कधी हिंदू मुस्लिम असा भेदभाव केला नाही, नाहीतर आपण मुघलांच्या गुलामगिरीमध्ये असतो असं उदयनराजे भोसले म्हणाले। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळेला त्याच्या साथीदारासह नाशिकमध्ये बघितल्याचा दावा स्थानिकांनी केला। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांकडून तपास सुरू आहे। बीडमधील मारहाणीचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। बीडच्या बाभुळवाडी गावात तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आल्याचं या व्हिडिओत दिसतंय। मारहाण करणारा प्रमुख व्यक्ती हा बेडूकवाडी गावचा सरपंच दादा खिंडकर आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्यायालयात नक्कीच निवाडा होईल। 100% आरोपींना फाशी होईल, पण यातील एकही आरोपी सुटला तरी न्यायदेवतेवर विश्वास राहणार नाही असं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपीचा तपास यंत्रणांनी ताबडतोब बंदोबस्त करायला हवा। कृष्णा आंधळेला जेरबंद करा आणि धनंजय मुंडेंना सह आरोपी करा अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे। धनंजय मुंडेंचं पद जाईपर्यंत पंकजा मुंडे एक शब्दही बोलल्या नाही। राष्ट्रीय नेतृत्वाकडे पंकजा मुंडेंची तक्रार करणार असं भाजप आमदार सुरेश धस म्हणाले। काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस उदयसिंग पाटील उंडाळकर यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश ठरलाय। विधानसभा अधिवेशनानंतर हा पक्ष प्रवेश होणार आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उदयसिंग पाटलांच्या भेटीनंतर पक्ष प्रवेश निश्चित झाल्याची माहिती आहे। विकास कामांच्या श्रेयवादावरून बविया आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली। पालिकेअंतर्गत अमृत योजनेच्या कामावरून विरारच्या कोपरी गावात बाचाबाची झाली, त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण होतं। आम्ही शांत आहोत म्हणून तुम्ही फसवणूक कराल तर तुम्हाला बटणीवर आणणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणावरून दिलाय। शिंदे समिती राज्यात काम करताना दिसत नाही असंही जरांगे म्हणाले। वंचित बहुजन आघाडीकडून बुलढाण्यामध्ये आंदोलन करण्यात आलंय। बुद्धगया इथल्या महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी वंचित आक्रमक झाली। वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। बुद्धगया इथल्या महाबोधी विहार बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात देण्याची मागणी आंदोलकांनी केली। महाबोधी विहार मुक्त करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलनं सुरू आहेत। नागपूरच्या संविधान चौकातही भारतीय बौद्ध महासंघ आणि विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। महाबोधी विहार बौद्ध धर्मीयांना सोपवण्याची मागणी आंदोलकांनी केली। अकोल्यात बौद्ध संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। महाबोधी विहार बौद्ध बांधवांच्या ताब्यात देण्याची मागणी समितीच्या वतीनं करण्यात आली। बुलढाण्यातील त्रिशरण चौकात झालेल्या अपघातामध्ये स्नेहल चौधरी हिचा अपघाती मृत्यू झाला। या प्रकरणी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करत जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला।
नांदेडमध्ये हळदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे। मागील आठवड्यामध्ये हळदीला 13,000 प्रति क्विंटल इतका दर मिळाला होता, पण यामध्ये 2,000ची घसरण होत हळदीचा दर 11,000वर आलाय। आठवड्याभरामध्ये दर घसरल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय। जळगावमध्ये बंजारा समाज बांधवांतर्फे अनोख्या पद्धतीनं होळी साजरी करण्यात आली। महिलांनी पारंपरिक पद्धतीनं नृत्य सादर करत आनंद व्यक्त केला। मुलाच्या आणि आईच्या डोक्यावर लांब बांबू पकडून त्या बांबूला गावातील सर्व लोक काठ्या मारतात। अशी प्रथा बंजारा समाजामध्ये प्रचलित आहे। जालन्याच्या परतूर शहराचा पाणी पुरवठा 4 दिवसांपासून बंद आहे। पालिकेनं थकीत पाणीपट्टी न भरल्यानं निम्न दुधना प्रकल्प विभागानं पाणी पुरवठा खंडित केलाय, त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। रायगडच्या खालापूर पोलीस ठाण्याअंतर्गत इसांबे इथं पोलीस मदत केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं। कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या उपस्थितीमध्ये हे उद्घाटन झालं। उल्हासनगरच्या जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयामध्ये ऑर्थोपेडिक इम्प्लांट ऑपरेशन रखडलंय। या ऑपरेशनसाठी दाखल झालेल्या रुग्णांना 1.5 ते 2 महिन्यांपासून पायामध्ये टाकायला रॉड उपलब्ध नाहीये, त्यामुळे त्यांचे ऑपरेशन रखडले। नंदुरबारमध्ये उपचारासाठी डॉक्टर उशिरा पोहोचल्यानं रुग्ण दगावल्याचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली। या प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जळगावात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गिरणा नदीच्या कालव्याचं पाणी जात असल्यानं शेतीचं मोठं नुकसान होत आहे। त्यामुळे भवाळी गावातील शेतकरी संतप्त झाले, तर शेतकऱ्यांनी पाण्यात उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यामध्ये अपघातानंतर 1 तास रुग्णवाहिका पोहोचली नव्हती। जिल्ह्यातील 4 पैकी 3 108च्या रुग्णवाहिका मागील आठवड्याभरापासून बंद आहेत, त्यामुळे धडगाव तालुक्यातील अत्यावश्यक आणि आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा कोलमडल्या। जिल्हा परिषदेच्या शाळांची वेळ सकाळी 7:30 ते 11:30 करावी अशी मागणी युवा सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे। अकलूजमध्ये प्रांत अधिकारी विजया पांगरकर यांना या संदर्भात निवेदन देण्यात आलं। दौंड तालुक्यातील केडगावमध्ये बिबट्याची दहशत कायम आहे। बिबट्यानं झोपेत असलेल्या कुत्र्यावर हल्ला चढवला। यावेळी त्यानं एका कुत्र्याला जबड्यात पकडून घेऊन गेला, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यामध्ये पुन्हा एकदा वाघिणीला फास बसलाय। मांगी बीटमधील सितार या वाघिणीच्या पायाला दोरीचा फास असल्याची माहिती आहे, तर याआधी सुद्धा 2 वाघिणींच्या गळ्यात ताराचा फास अडकला होता। महिनाभरातील ही 3री घटना आहे। जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे गंगाखेड तालुक्यातील 1 सरपंच आणि 13 ग्रामपंचायत सदस्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आदेश दिले होते। पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणामध्ये 56% जलसाठा उरलेला आहे, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाणी जपून वापरण्याचं आवाहन जलसंपदा विभागानं केलं। बालभारतीकडून एक नवीन उपक्रम हाती घेण्यात आला आहे। आता मराठी मुलांना जर्मन भाषा शिकता यावी यासाठी जर्मन आणि मराठी भाषेतून एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलंय। अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मांदाडे समितीचा अहवाल सुद्धा अन्यायकारक ठरलेला आहे, त्यामुळे पाणी संवर्धन समितीनं विरोधाची भूमिका घेतली आहे। पाणी न मिळाल्यास न्यायालयामध्ये धाव घेऊ असा इशारा देण्यात आला आहे। होळीनिमित्त भुसावळमध्ये रंग आणि पिचकाऱ्यांची दुकानं सजली आहेत। यंदा होळीच्या साहित्याचे दर 15% वाढले। दर वाढले असले तरी खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त देहू नगरपंचायतीमध्ये यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यात आलं। सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी यशवंतराव चव्हाण यांची 112वी जयंती साजरी करून त्यांना अभिवादन केलं। होळी सणाचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। होळीसाठी शहरातील बाजारपेठा सजल्यात। धुलीवंदनसाठी वेगवेगळ्या रंगाच्या आकाराच्या पिचकाऱ्या विक्रीसाठी दाखल झाल्या, तर धुळ्यात चौकांमध्ये पाण्याचे शॉवर मंडप उभारण्यात आले। शिमगोत्सवात कोकणामध्ये वेगवेगळ्या परंपरा जोपासल्या जातात, त्यातीलच एक म्हणजे गोमूचा नाच। शेकडो वर्षांपासून या गोमूचा नाचाची आगळी वेगळी परंपरा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये तितक्याच भक्तिभावानं जोपासली जाते। होळी आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात साखरेपासून तयार होणारे हार, कंगन आणि नारळांची मागणी वाढली आहे। यंदा महागाईमुळे साखरेचे हार, कंगन आणि नारळाच्या किमतीत 15% वाढ झाली।
अमरावतीच्या निरपिंगळाई इथं श्री संत गुलाब पुरी महाराजांचा 101वा पुण्यतिथी महोत्सव आयोजित करण्यात आला होता। 8 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यावेळी लाखो भाविकांनी पुरणपोळीच्या महाप्रसादाचा लाभ घेतला। कोकणात शिमग्यामध्ये गावोगावी जाऊन काही मंडळं पारंपरिक खेळ सादर करतात। त्यामध्येच काठखेळी हा एक प्रकार खेळला जातो। मुंबईच्या प्रसिद्ध लीलावती रुग्णालयामध्ये काळ्या जादूचे प्रयोग होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। रुग्णालयाचे विश्वस्त प्रशांत मेहता आणि चारू मेहता यांच्या कार्यालयांमध्ये हाडं, सांगाडे आणि केस सापडल्याचा आरोप रुग्णालय प्रशासनाचे कार्यकारी संचालक परमबीर सिंग यांनी केला। पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव इथं आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आहे। याच्या अधिकाऱ्याची तात्काळ बदली करावी या मागणीसाठी आदिम श्रमिक संघटनेच्या वतीनं आमरण उपोषण आंदोलन करण्यात आलं। प्रकल्प अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराला नागरिक हैराण झाले। विरार पश्चिमेकडील ग्रामीण रुग्णालयाच्या होर्डिंगवर माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं वर्चस्व असूनही दिसून येते। प्रकाश आंबेडकर आरोग्यमंत्री झाल्यानंतरही तानाजी सावंत यांचेच पोस्टर असल्यानं चर्चांना उधाण आले। देशाच्या संरक्षणासाठी झटणारे सैनिक हेच देशाचे भूषण आहेत। यावेळी भिवंडीमध्ये देशाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या सैनिकांना हुतात्मा पत्कारलेल्या सैनिकांच्या कुटुंबांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सीताबाई फाउंडेशनकडून सन्मान करण्यात आला। मीरा रोडच्या लोधा परिसरातील एका बिल्डिंगच्या मीटर बॉक्सला भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे। अंबरनाथच्या चिखलोली डम्पिंग ग्राउंड परिसरात भीषण आग लागली। दरम्यान आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। पिंपरी चिंचवडमधील घोटाळा उघडकीस आलेला आहे। ऑनलाईन मोठमोठ्या कंपनीच्या नावांचा वापर करून मनी ट्रान्सफर करत फ्रॉड करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। यामध्ये एअरपे कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह 6 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 80 लाखांची रोकड जप्त करण्यात आली। राजगुरुनगर भीमाशंकर मार्गावर हिट अँड रनचा थरार पाहायला मिळालाय। भरधाव वेगानं आलेल्या कारनं 3 दुचाकींसह पादचाऱ्यांना चिरडलंय। चालक मद्यपान करून कार चालवत असल्याचा आरोप नागरिकांनी केला। यामध्ये 5 जण जखमी झाले, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। उल्हासनगरमध्ये काही महिन्यांपूर्वी जेलमधून बाहेर आलेल्या आरोपीला उल्हासनगर पोलिसांनी पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह पुन्हा अटक केली आहे। त्याला 13 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।